भगवान बाबांचे माणिक बाबांनी उद्गार काढले, धन्याजे देन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा. माणिक बाबांना काय कमी जन्म झाले, कितीतरी जन्म घेऊन अनंत जन्मीचा माणिक बाबांचे. इकडे नाथांचे उद्गार, समाधीमध्ये नाथांचे उद्गार आणि गडावर माणिक बाबांचे उद्गार, अनंत जन्मीचा. मिट्टी मारली महाराज भेटल्याबरोबर आणि माऊलींची नाथांची भेट आणि बोलणं. महाराज माऊली बोलू लागले समाधात, हे नाथ बाबा, हे मी ज्ञानेश्वरी ग्रंथ केलेला आहे आणि ह्या जगाच्या कल्याणासाठी हे अशुद्ध आहे, याची दुरुस्ती करा. हा ग्रंथ बाहेर लोकाला पारायणासाठी, वाचण्यासाठी, अनुभवासाठी द्या. दिली आणि महाराज त्यांची अशी कडकडून भेट झाली. भेट झाल्याबरोबर दुसऱ्या चरणात सांगतात, मज वाटे त्यासे आई कदान सोडावे चरण त्याचे. हो माझ्या वाटे त्याचे आई कदा द्यावे. गदान सोडावे चरण त्याचे. गदान सोडावे चरण त्याचे. माझ्या वाट्याचे आलिंगन द्यावे. गदान सोडावे चरण त्याचे. गदान सोडावे चरण त्याचे. नाथांनी उद्गार काढले. नाथ म्हणतात, कदाना सोडावे चरण त्यांचे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. काय वाटलं नाथांना? मला माऊलीला आलिंगन देऊ वाटलं. दिल्याबरोबर कदाना सोडावे. आणि काही बघा, माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं रे ठेवलं. खरंच बाजूला घ्या वाटते का? जेव्हा ढकलून द्यावं दुसऱ्याने तिकडून, तेव्हा ही बाजूला जाते. डोकंच ठेवलेलं बाजूलाच वाटत नाही. कदाना सोडावे
चरण त्यांचे नाथाने उद्धार केले. संत महात्मे खरं सांगतात. नाथ त्यांचा अनुभव सांगायले बरं का अभंगामध्ये. माऊलींचा आणि त्यांची भेट झाली आणि हे सगळं लोकांना सांगायले. अहंकारोने सांगे तुका नाम घेता बुटी सच कहती है लेकिन सुनता है कोण. संतांना कणवळ आहे हो. बुडते हे जनने देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारे. संत खरं सांगतात संत, पण कोण ऐकत आहे. कलियुगात ऐकत असतात होय. संप्रदायाच्या माणसाचं कलियुगात ऐकत आहेत का. खरं सांगतात पण ऐकतंय कोण. अहो कितीही बुडायला माणसाला संत म्हणतात कनवळ आहे. बुडते हे जन न देखवे. एक स्वामी विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस कलकत्त्याला राहत होते. स्नानासाठी नदीवर गेले आणि गेल्याबरोबर स्नान करीत होते आणि एक विंचू वाहत आला. विंचू वाहत आला. दया आली विंचाची. वाहत चालला होता ना. त्याने अलगत हात घातला परमहंसाने. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाचे गुरु. आणि हात घातला आणि विंचू बाजूला टाकला. विंचूचा काय धंदा. विंचाने झटका दिला टाकला. पण संतांचं कार्य काय. समाजाने काही केलं तरी समाजाचं नीटच करायचं. विंचाने झपका दिल्याबरोबर स्वामी विवेकानंद जवळ होते. विंचूत आणखीन पाण्यात आला. टाकलेल्या बाजूला आणखी पाण्यात आला आणि नंतर आणखीन हात घातला खाली. आणखीन डबल विचारांना नांगी मारली. विवेकानंद म्हणतात स्वामी हा विंचू तुम्हाला चालतोय आणि तुम्ही तसाच बाहेर काढता. समाजाचं काम विंच्यासारखंच आहे. साधूचं काम वाचवायचंच आहे. साधू कितीही उपकार करतात. केले स्वर केले उपकार सांगू मी काही. बापन करी ऐशी माई. धरिले त्यांचे पाय दिले अक्षय अभयदान गा. धरिले त्यांचे पाय कितीही अपराधी असू द्या त्यांचं पाय धरले की माफ. कृपाळू सजन तुम्ही संत एवढे कृपादान तुमची माझ. आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. अनाथ अपराधी पतित गळा तरी पायावे गळा नका. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किती बोललेला किती पापी असू द्या आठवण देतात पांडुरंगाला. पांडुरंगा याच्यावर दया करा. हो असे असणारे महान संत. आणि एक साधू महाराज असाच. एक बिंडकी आणि एक विंचू एका नदीच्या तीरावर होते. एका नदीच्या तीरावर असताना नदीला पूर आलेला होता. हा नदी पार करायची होती. बिंडकीला येईल विंच्याला येईल. पण बिंडकीला पोहता येत होतं. टुनू 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 पोहून जाणार होती ती. चालली पोहत की विंच्याने विनंती केली. कुणी बिंडकीला. बिंडकीला विनंती केली. बिंडकी ताई म्हणलाय मला बी पलीकडल्या तीराला यायचं ग. येऊ दे मला पोहता येत नाही. तुझ्या पाठीवर बसून येऊ दे. बिंडकी दयाळू. बिंडकीनं काय म्हणले बस इच्छू दादा बस. इच्छू दादा बस. संत किती अपराध केला बस बाबा बस. बिंडकीच्या पाठीवर विंचू बसला आणि पुरामध्ये मध्यभागी गेल्यावर याच्यानं केलं ना त्याचं काम. याच्यानं काम हा म्हणली कळलं तू कसं आहेस ते. ठणका दिलेला विंचू महाराज तसे संत आहेत. आणि हे संत महाराज दुसरे संत नाही फक्त भगवंताचं चिंतन करतात. तेची संत तेची संत
ज्यांचा हेत विठ्ठल. आणि हे त्यांचा विठ्ठल चित्त आहे म्हणून संत श्रेष्ठ आहे. आणि कार्य मात्र भिन्न आहे हो देवाचं तरी सुद्धा. आणि हे आले कुठून? पृथ्वीवर येतात. राहण्याचं ठिकाण दोघाचं एकच आहे, कार्य वेगळं आहे. यावं लागतं तुम्हा आम्हाला. आपल्या कर्मानुसार जन्म मिळतो. मरते वेळी जी आपली वासना शिल्लक राहते त्याच्यावर आपलं आयुष्य जन्म पुढचा ठरतो. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले वेळे ऐशे किती. हरिमुखी गाता हरपले चिंता, त्या नाही मागुता. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ते या झाले अंग हरिरूप. हरिरूप झाले जाणीव विसरले, मी तुपन गेले हरीचे पायी. असा असणारा महाराज जन्म देव आणावा लागतो. संत येत असतात ते संत असतात. आणावा लागतो तो देव आहे. संत देवाला नेत असतात. यावं लागतं ते तुम्हा आम्हाला. पृथ्वीवर जन्माला यावाच लागते. आपल्या कर्मानुसार ते आपल्याला जन्म घ्यावाच लागतो. तो आपल्याला आपल्या कर्मानुसार येत असतात. मनाने यायचं आणि जायचं त्यांच्या स्वाधीने, फक्त त्यांच्या स्वाधीने. देवाला सुद्धा जाता येत नाही. देव संतांना म्हणतो काय? थोडं सांगू शब्द. हो विठ्ठल देव संतांना सांगतात. देव सोडदार म्हणतो, नको आसो ढाळो आता पूछ लोचनास. देव प्रत्यक्ष सांगतात बरं का. नको आसो ढाळो आता पूछ लोचनास. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. आयु देत हो तू राजा, रंक मी वडिलीचा. अयोध्येत हो तू राजा, रंक मी वडिलीचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकैना दोषी नाही दोषिता तो. खेळच राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला शे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना दोन ओंडक्याची होते सागरात भेटो. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. कोण सांगतंय? देव प्रत्यक्ष राम प्रभू भरताला सांगता. भरत संत आहेत. रामप्रभू महाविष्णूचा अवतार. दोन संत आहेत अयोध्यामध्ये. सप्त ऋषी आहेत अयोध्यामध्ये. दोन महान संत आहेत. प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार रामप्रभू आहेत. राम राम म्हणता. राम म्हणता रामाची होईजे पदी वैसणी आयशे सुख करू वचने आहे. महाराज एक संत
वनवासाला सोबत आहे. हनुमान सारखे संत वनवासाला सोबत आणि एक चरणाची सेवा अयोध्यामध्ये चरणाची सेवा संत करतात देवाचे, म्हणून संत श्रेष्ठ आहेत. देवाने अनुभवलं नाही राज्य, पण पादुका देवाच्या पादुका निघून राज्य केलं महाराज. आणि हनुमान संत सगळ्यात मोठे असणारे सोबत राहिले देवाच्या, म्हणून संत श्रेष्ठ आहेत. नादबाबा म्हणतात मज वाटे त्याशी आलिंगन आणि कदा ना सोडावे शरण त्यांचे. येत असतात मिळूनच येतात पण कार्य मात्र. आम्ही वैकुंठ वासी आम्ही वैकुंठ वासी आम्ही वैकुंठ वासी आम्ही वैकुंठ वासी आलो या आलो याच कारणासी बोलिले ऋषी बोलिले ऋषी आता कीर्तनाची वेळ संपली. आम्ही तर आणि बुडातच आहोत. आम्ही तर आपण बुडातच हवं. आणखी कीर्तन तर सुरूच झाले आता. हा आता कसं करायचं बरं का?
उपस्थित सर्व भाविकांच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होतो. सप्ताहासाठी सहकार्य कऱ्याकडे ताई दादा सहकार्य करा. तुम्हाला हात जोडून विनंती गावकऱ्यांना सगळ्यांना, हे कार्यक्रम कसे चालणार? पंक्ती कोणाच्या? सगळ्यात जास्त करड्याच्या पंक्ती, पुन्हा बुधवाताच्या, पुन्हा तेलेच्या पंक्ती, जेवायला बुंद्र. कसं करायचं आता? तात्या जेवाय बुंद्र पंक्ती सगळ्यात जास्त करड्याच्या, बुधवाताईच्या, तेलेच्या, पुन्हा सापडले की छायाताई सापडले, पुन्हा सगळ्यांनी पुणे तू सगळे चुकल्याला फकीर बसून करा पंक्ती खायला. पुन्हा पंक्तीत आरडायचं रे नुकतीचे टोपलं नुकतीचं. काय चालायचं कसं काय अवघड हा? जरा हात ढिली सोडा, कार्यक्रम येते. आता काय 5-5 हजार रुपये काय का गाबड्याचं गेलेत, गाबड्याचं आता सटीत खरंच गेले नाही का? तुम्ही सांगा 500 आम्हाला 500 रुपये द्या, जास्त नाही का? घरागणीच 500-1000 खरंच 10-10 हजार 5-5 हजार आमची गेली खरंच गेली. काय सांगा इकडे येत नाही 200 सुधाकर महाराज आमच्यातून कोणी म्हणतात? सुधाकर महाराज सत्याला रिकाम खरंच म्हणते तो. काय सांगा चुकल्याला फकीर मशिदीत आहे की. हे बघा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. ताई दादानो तुम्हाला विनंती करतो, सरळ हाताने संतासाठी मदत करा, सहकार्य करा, देणग्या आपापल्या द्या. आणि तुम्ही जर असं अंगात आणलं तर कार्यक्रम पाडते. आणि गाव पुन्हा ठोठो करणारे आमच्या भजन मंडळाच्या नावाने हे सप्त बंद चाललं, बोलून रिकामा होणार आहे. पुन्हा बंद पडू द्यायचं असं हे ते काय बा कोणाचे गेले, ज्याची त्याने गावाचं वाईट आहे ना, आम्हाला काय करायचं तिथं बंद पडू वगैरे काय हो. बरं बंद पडेल म्हणून उगा जीव तोडतेत करतात. आहेत 30-10-5 माणसं आहेत, जास्त बी नाही. आम्ही 2-4 जण आहेत भजनी मंडळ, महिला 1-5-7 आहेत. त्यांनी करायचं उठलं की भजन गाणीच करायचं, पंक्ती बी पैसे बी सगळंच. काय करायचं आता? काय लय झालं व्हायचं तसं काय करू नका. तुम्हाला प्रवचनात मी दिवसाला झाडून काढणार आहे. जोहळा लोकांवरचा काढावाच आता झोपली असलेली खाते झोपते. जेव्हा मी म्हणतो पंक्तीवाला जेवते त्यांनी फक्त तासभरच कीर्तनाला यावं, जास्त नाही. 1 तासभर यावं कीर्तन ऐकावं, मस्त पंक्तीचा आनंद घ्यावा. ज्ञानदान अन्नदान कसं आहे तुम्हाला सांगून जातो बरं का. लेने को हरिनाम, लेने को हरिनाम पहिलं पुण्य. 2 नंबरचं पुण्य देणे को अन्नदान. लेने को हरिनाम, देणे को अन्नदान, तरने को लीनता, तरने को लीनता आणि डुबने को अभिमान. अभिमान नुरे सुख कोडावल्याची असं मग नाथ भाऊ म्हणतात. आता थोडासा विस्तार करतो पटकन, शेला पूर्ण विराम. हां आता कीर्तनात दिवसा माझकडं थोडं आहे तुम्हाला प्रवचनात, मी आणखीन बोलन याच्यावर. आणि असा गुण नाही आला तर बघू आणखीन कसं घरात आपण काय करू, पुन्हा संघटना करू थोडीशी, दारोदार जाऊ लोकांच्या, मग बी लावतील कामाकडे. काय बोलते नाही शिवाय देते ह्याच्यापेक्षा काय. हां काय म्हणते म्हणून काय म्हणते? हां हरामखोरच म्हणते की काय म्हणते? शिवी देते काय म्हणते? हराम. ह्याच्यापेक्षा काय? पण हराम म्हणजे हराम म्हणजे राम, हर राम खोर न. शिवी दिली तरी देवाचं नाव घेऊनच देते का नाही? काय म्हणते काय दुसरं म्हणते काय होईल, दुसरं काय म्हणते काय? हां आणि काही नाही. तुम्हाला विनंती करतो पुन्हा शेअरला सर्वांच्या पायावर नमस्कार करतो. सहकार्य करा. बाबाचं कार्य, संतांचं कार्य, संतांना देवाला दिलेलं काय वाटलं 10 पट मोठं होणार, 10 पट. आणि अन्नदान करायला कुळाचं पुण्य लागतं. कुळाचं जर कुळाचं पुण्य कमी पडलं ते वस पडतं. मग कसं अन्नदानासाठी कुळाचं पुण्य लागतं. आणि असली पुण्य आहे अन्नदानासारखी पुण्य दुसरी जीवनामध्ये नाही. ज्ञानदानासारखं अन्नदानासारखं पुण्य छे किती जन्म घ्यावं
काय उपयोग नाही पुन्हा हो. ह्याची जन्मी ओळखी करा आपला राम संसार संगम जरी संसार करायचा आहे कोण नको म्हणले संत नको म्हणलेत काय संसार यासारे असोनी नसावे भजन करावे वेळू वेळा नामदेव महाराज म्हणतात हो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली हे सगळं करा पण सहकार्य करून करा नाद बाबा म्हणतात अकरा का टाइम गेला का हा करायचा टाइम झाला का हा झाला हाय ते 10 मिनिटात संपतो काय करू सहज घेतो उरकून बस हा नाहीतर असं व्हायचं आता वाजल्या की 12 मला जाऊ द्या ना घरी आता असं व्हायचं आणि मग नाद बाबा म्हणतात मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदाना सोडावे शरण त्यांचं सोडून असं मला वाटलं माझ्या जीवनात नादबाबा म्हणतात माऊली पण त्यांचं बोलणं आहे समाधीमध्ये आणि कदाना सोडावे चरण त्यांचे मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे आणि अशी अवस्था झाल्यावर 3 ताप आहेत माणसाच्या त्रिविध तापाची झाली त्रिविध तापाची झाली बोलवण 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 एकी दर्शन एकी दर्शन वैष्णवांचे माझ्या वाटेची आलिंगन लावे भगवंताचे आलिंगन लावे वैष्णवाची हे गेले जगन्नाथ वैष्णवारे भगवान जाणे आलिंगन जाणे भगवान जाणे आलिंगन तिसऱ्या चरणामध्ये नादबाबा सांगतात त्रिविध तापाची झाली बोलवण देखिला चरण वैष्णवांचे वैष्णवाची सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेणे गायनाचे एवढे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने आणि या महाराज म्हणतात 3 ताप माझे गेले 3 ताप म्हणजे कोणते भौतिक अधिभौतिक आणि अधिदैविक हे 3 ताप प्रत्येक माणसामध्ये संसारात आलेल्या माणसाच्या पाठीमागे आहे अधिदैविक भौतिक आणि अधिभौतिक हे 3 ताप आहेत तुका म्हणे त्रिविध ताप मग जाते आपोआप नाथबाबा म्हणतात त्रिविध तापाची झाली बोळवण माझ्या जीवनातल्या 3 ताप गेले तिन्हीच्या तिन्ही ताप आणि भागवतामध्ये असं सांगितलंय की 3 ताप कशाने जातात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा रोज सकाळी जर जप केला तर ह्या 3 तापातून माणूस मुक्त होतो किंवा संतांचं जर नामस्मरण केलं तर हे 3 ताप जात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे निघे माझे वाचा तुटी महान तुका म्हणे पापे जाती संताची या जपे हो असं असणार महाराज म्हणतात महालाभ फुकासाठी महालाभ संतांच्या नामस्मरणामध्ये आहे
आणि पुढे जाऊन नाथबाबा म्हणतात त्यांचे आणि माझा जर संग झाला तर कधीच संपूर्ण घडो त्यांचा संग एका जनात घडो त्यांचा संग एका जनात घडो त्यांचा एका जनात घडो नाथबाबा शेवटच्या चरणात म्हणतात एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा योग जन्मोजन्मी झालेली सेवा याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. आपशब्दाबद्दल तुम्हा सर्वांची माफी मागतो. झालेलं असेल बरोबर असेल संतांची सेवा असेल त्याचं अनुकरण करा. काही चुकीचा अपशब्द गेला असेल ते मला वापस करा. आणि पाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. भजन होईल. सूचना होत्या चाल म्हणणार का? हां दुसऱ्या सूचना काय आहेत का?
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 बोला सूचना द्यावं सर्व भाविकांना विनंती, उद्याचे कीर्तन श्री हरिभक्त परायण ईश्वरी दिदी महाराज कल्याण स्वामी संस्थान चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड यांचं उद्या संध्याकाळी कीर्तन होत आहे. उद्या सकाळचे अन्नदाते बिभीषण शाहूराव गोंदर व संध्याकाळी सुधाकर किसन बुधवत हे पंक्तीवाले अन्नदान आहेत. आता यानंतर आजचे अन्नदान करणारे भाविक भक्त त्याने समोर येण्याची कृपा करावी. दिगंबर दत्तू गोंदर या चला पंक्तीवाले या आणि वर वर